नमस्कार. शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवार या दिवशी गुरुप्रतिपदा आहे. गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी, नैवेद्य कशाचा दाखवावा याबद्दल माहिती. सकाळी लवकर उठून दत्त महाराज, स्वामी महाराज, नृसिंह सरस्वती महाराज यांचा तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल त्यावर अभिषेक करावा. त्यानंतर पूजा अर्चा करावी, नंतर आरती करावी. सकाळी जेव्हा तुम्ही आरती करणार आहात तेव्हा 2 बेसन लाडू वाटीत ठेवा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी लवकर उठून 2 तारखेला पहाटेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 51 आणि अध्याय 52 वाचावा. गुरुचरित्र ग्रंथ 4 वाजेच्या आतच वाचायचा आहे. अध्याय कोणीही वाचला तरीही चालतं, कोणीही वाचू शकतं. नैवेद्य 6 नैवेद्य तयार करायचे आहेत. नैवेद्यामध्ये श्रावण घेवड्याची भाजी, वरण भात पोळी याचा नैवेद्य दाखवावा. तुम्ही गोड पदार्थात शिरा पण करू शकता. चाणक्या करणार असाल तर 2 चाणक्या याप्रमाणे 12 चाणक्या करायच्या म्हणजे 6 नैवेद्य तयार होतील. त्या 2 चाणक्या घेऊन त्यावर वरण भात, भाजी आणि शिरा ठेवायचा. असं आपल्याला 6 नैवेद्य तयार करायचे आहे आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. 6 नैवेद्य आपण तयार करणार आहोत. पहिला नैवेद्य कुळदेवीसाठी, दुसरा नारायणासाठी, तिसरा दत्त महाराजांसाठी, चौथा नैवेद्य नृसिंह सरस्वती महाराजांसाठी, 5वा नैवेद्य स्वामी महाराजांसाठी आणि 6वा नैवेद्य गायत्री मातेसाठी. असे 6 नैवेद्य आपण तयार करायचे. त्यावर तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवायचा. नंतर आरती करावी, मंत्र पुष्पांजली अर्पण करून प्रार्थना करावी. 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही ते नैवेद्य ग्रहण करू शकता. महाराजांसमोर जे बेसन लाडू आपण नैवेद्यासाठी ठेवलेले असतात ते त्या दिवशी ग्रहण न करता दुसऱ्या दिवशी ग्रहण करायचे आहे, खायचे आहेत. साध्या सोप्या पद्धतीने गुरुप्रतिपदा आपल्याला साजरी करायची आहे. सेवा आवर्जून करा. दत्त महाराजांची सेवा केल्यानंतर खूप चांगले अनुभव येतात. आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा त्या सेवेचे अनुभव आपल्याला चांगले येतात. गुरुप्रतिपदा आहे, सेवा करून बघा, अनुभव घ्या. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.